चला आज एका अशा कंपनीची गोष्ट पाहूया जी इथे आली होती फक्त व्यापार करण्यासाठी, पण बघता बघता ती एका संपूर्ण उपखंडावर राज्य करू लागली. ही गोष्ट आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी ते शासक बनण्यापर्यंतच्या अविश्वसनीय प्रवासाची. पण एक प्रश्न नक्कीच पडतो की फक्त नफा कमावण्याच्या उद्देशाने आलेली एक कंपनी एवढ्या मोठ्या उपखंडावर राज्य करण्याचा पाया कसा घालू शकली? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. तर या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण साम्राज्यवाद म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. मग पाहू कंपनीने भारतात पहिलं पाऊल कसं ठेवलं. त्यानंतर भारतातील वर्चस्वासाठी इंग्रज आणि फ्रेंच कसे भिडले ते बघू. आणि शेवटी कंपनीने बंगालमध्ये आपल्या सत्तेचा पाया कसा रचला यावर नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया त्या एका संकल्पनेपासून जिच्यामुळे हे सगळं घडलं. आणि ती संकल्पना आहे साम्राज्यवाद. ही गोष्ट समजून घेतल्याशिवाय आपल्याला ईस्ट इंडिया कंपनीची पुढची वाटचाल नीट कळणारच नाही. तर मग साम्राज्यवाद म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर एका ताकदवान विकसित देशाने दुसऱ्या कमी विकसित देशावर आपलं पूर्ण कंट्रोल मिळवणं. म्हणजे थोडक्यात स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याच्या जमिनीवर, संपत्तीवर आणि लोकांवर हक्क गाजवणं. याच एका महत्वाकांक्षेने युरोपातल्या अनेक देशांना जगभर पसरायला भाग पाडलं. आणि हो, हे फक्त काही भारतातच घडत नव्हतं. आशिया आणि आफ्रिका खंडातले कित्येक देश युरोपीय राष्ट्रांच्या याच साम्राज्यवादी भुकेची शिकार झाले. म्हणजे भारताची ही कहाणी एका मोठ्या जागतिक नाट्याचा एक महत्त्वाचा अंक होता असं म्हणायला हरकत नाही. आता येऊया आपल्या मुख्य कथेवर. कंपनी भारतात आली तरी कशी? एक गोष्ट इथे लक्षात ठेवायला हवी की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सुरुवात झाली तेव्हा त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त एकच होता: व्यापार. ज्यावेळी इंग्रज इथे आले तेव्हा भारतामध्ये एक वेगळीच शर्यत सुरू होती. युरोपातल्या सगळ्या मोठ्या सत्तांना भारतासोबतच्या व्यापारावर मक्तेदारी हवी होती. आता मक्तेदारी म्हणजे काय? म्हणजे असा व्यापार जिथे तुमचाच बोलबाला असेल, दुसरा कोणी स्पर्धकच नाही. आणि या शर्यतीत पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज सगळेच होते. तर ही गोष्ट सुरू होते 1600 साली, जेव्हा खास भारतासोबत व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी बनवली गेली. त्यांनी थेट मुघल बादशाह जहांगीरकडून व्यापाराची परवानगी मिळवली आणि सुरतमध्ये आपली पहिली वखार उघडली. आता वखार म्हणजे फक्त गोडाऊन नव्हतं बरं का, ते एक प्रॉपर ट्रेडिंग हब होतं जिथून मालाची खरेदी विक्री चालायची. पण व्यापार करता करता कंपनी हळूहळू राजकारणाच्या आणि संघर्षाच्या आखाड्यात ओढली गेली. आणि इथेच कथेला एक नवीन वळण मिळतं. व्यापाराची जागा आता युद्धाने घ्यायला सुरुवात केली. आणि हा संघर्ष होता इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात. भारतातल्या व्यापाराच्या आखाड्यातले दोन मुख्य पैलवान होते, इंग्रज आणि फ्रेंच. दोघांनाही भारतीय व्यापाराचा संपूर्ण केक हवा होता. त्यामुळे त्यांच्यातला संघर्ष हा अटळ होता, तो होणारच होता. ही स्पर्धा काही साधीसुधी नव्हती. यातून दक्षिण भारतात या दोन सत्तांमध्ये तब्बल 3 मोठी युद्ध झाली. ही युद्ध इतिहासात कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात. ही लढाई फक्त व्यापारासाठी नव्हती, तर भारतात बॉस कोण हे ठरवण्यासाठी होती. आणि या लढाईचा निकाल लागला तिसऱ्या कर्नाटक युद्धात. इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला. या विजयाने काय झालं तर इंग्रजांच्या रस्त्यातला सगळ्यात मोठा युरोपियन काटा दूर झाला. आता त्यांना भारतात टक्कर देईल असा दुसरा कोणी उरलाच नव्हता. त्यांचा मार्ग मोकळा झाला होता. युरोपातल्या स्पर्धकांना हरवल्यावर कंपनीने आपला मोर्चा वळवला थेट भारतीय शासकांकडे. आणि इथूनच खरा खेळ सुरू होतो. व्यापाराचा मुखोटा गळून पडतो आणि सत्तेचा खरा चेहरा समोर यायला लागतो. पण मग बंगालचं का? देशात तर दुसरेही प्रांत होते. त्याचं कारण असं होतं की बंगाल म्हणजे त्या काळातलं सोन्याचं अंड देणारी कोंबडी होता. प्रचंड श्रीमंत, संपन्न प्रांत. शेती, कापड, रेशीम प्रत्येक गोष्टीत पुढे. कंपनीसाठी बंगाल म्हणजे अक्षरशः एक सोन्याची खाण होती. आणि याच बंगालच्या गादीवर 1756 साली आला एक तरुण, तडफदार नवाब, सिराजुद्दौला. तो आपल्या अधिकारांबद्दल, आपल्या सत्तेबद्दल खूप पक्का होता. आणि कंपनीची वाढणारी ताकद त्याच्या डोळ्यात चांगलीच खुपत होती. मग ठिणगी पडली तरी कशी? त्याची 2 मुख्य कारणं होती. पहिलं म्हणजे कंपनीचे अधिकारी त्यांना व्यापारासाठी मिळालेल्या परवान्याचा म्हणजे दस्तकचा गैरवापर करून स्वतःचा खाजगी धंदा करत होते आणि नवाबाच्या तिजोरीला चुना लावत होते. आणि दुसरं जे जास्त गंभीर होतं, इंग्रजांनी नवाबाला न विचारताच कलकत्त्याच्या वखारीभोवती किल्लेबंदी सुरू केली. हे तर सरळ नवाबाच्या सत्तेला दिलेलं आव्हान होतं. आता हे सगळं पाहून सिराजुद्दौलाचा संताप अनावर झाला. साहजिकच आहे. त्याने ठरवलं यांना आता धडा शिकवायचाच.
तो थेट सैन्यासह निघाला आणि त्याने इंग्रजांची कलकत्त्याची वखार ताब्यात घेतली. त्याच्यासाठी हा त्याच्या स्वाभिमानाचा प्रश्न होता. पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. आपल्या अधिकारासाठी लढताना ती एक वखार जिंकून नवाबाने नकळतपणे त्या ठिणकीला तर हवा दिली नाही ना, जिचा पुढे जाऊन वणवा होणार होता. एक असं साम्राज्य उभं राहणार होतं जे अख्ख्या भारताला आपल्या कवेत घेणार होतं. कधीकधी एका छोट्या घटनेचे परिणाम किती दुर्गमी असू शकतात, नाही का?